फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, याआधी ना आपण रेस्टॉरंट स्टाईल रेड ग्रेव्ही मधल्या भाज्या बऱ्याच शेअर केलेल्या आहेत. आज आपण ना खास व्हाईट ग्रेव्ही मधली भाजी आपण शेअर करत आहोत. मस्त एकदम साध्या सोप्या पद्धतीने व्हाईट ग्रेव्ही कशी तयार करायची आणि त्यापासून आपण एक ना रेसिपी शेअर करणार आहोत व्हाईट ग्रेव्ही मधल्या भाजीची. इतकी सुंदर क्रीमी टेस्टी खूप सुंदर लागते. तर त्या भाजीचं नाव आहे मेथी मलाई पनीर. मेथी मलाई पनीर करण्यासाठी आपण काय केलंय की पहिली स्टेप आहे, एका पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. त्याचे असे तुकडे केले आणि त्या 200 ग्रॅम पनीर मधला एक छोटा तुकडा आपण बाजूला ठेवलेला आहे, तो ग्रेव्ही करताना आपल्याला लागणार आहे म्हणून. आपण गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवलेली आहे. आता खालच्या साईडनी थोडंसं लालसर आपण फ्राय करून घेऊयात पनीर. आता 1-2 मिनिटांनी आपण चेक करूयात कसं झालेलं आहे. येस, असा कलर आहे ना आला पाहिजे सगळ्या पनीरला. आता आपण सगळे पनीरचे जे पीसेस आहेत त्याचे टर्न करून घेऊया. आता 1 मिनिटाने आपण जस्ट आहे ना टर्न करून बघूया. येस, दुसऱ्या साईडनी पण कलर छान आलेला आहे. पॅन आपला तापला त्यामुळे दुसऱ्या साईडला फ्राय व्हायला वेळ लागला नाही. सो आता आपण काय करूया, हे जे पनीर आहे ते गरम पाण्यात आपण काढून घेऊयात, म्हणजे सॉगी होत नाही, सॉफ्ट राहतात. आता या भाजीसाठी ना आपल्याला ग्रेव्ही बनवायची, त्यासाठी आपण काही गोष्टी फ्राय करून घेऊयात. मी त्याच आहे ना पॅनमध्ये काय केलंय की थोडंसं तेल ॲड केलंय. आता त्यात ना 1 तमालपत्र, 1 दालचिनी, 2 काळे मिरे, 1 लवंग, 2 हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतले, 5-6 लसणाच्या पाकळ्या. आता आपण 1 मिनिट हे फ्राय करून घेऊया. 1 मिनिट फ्राय करून झालं की 2 मोठे कांदे घेतलेत मी, असे उभे चिरून घेतलेले आहेत. 8-10 काजूच्या पाकळ्या, 2 चमचे मगजबी. आता त्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया, हे मिक्स करून घेऊया. आता आपण लो फ्लेमवर आहे ना 3 ते 4 मिनिटं आपण छानपैकी याला शिजवून घेऊया. 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूयात आणि गॅस बंद करूया. आणि काय करायचंय की आता हे मिश्रण गार करायचं आणि ह्याच्यातलं तमालपत्र आणि दालचिनी हे फक्त काढायचंय. बाकी मग काळी मिरी आणि लवंग तशीच ठेवायची, कारण आपल्याला ते ग्रेव्हीला छान चव पाहिजे म्हणून. ग्रेव्हीचं मिक्सचर आहे ना सगळं गार झालेलं आहे. दालचिनी आणि तमालपत्र काढून टाकलंय, बाकी सगळं आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलंय. आता त्यात काय करायचंय की अर्धा बाउल आपण आहे ना दूध टाकायचंय. आता ह्याची ना एकदम फाईन पेस्ट करून घेऊया. मस्त आपण आहे ना व्हाईट क्रीमी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आपण भाजी करायला जाऊयात. आता भाजी करण्यासाठी ना आपण एक छोटा डाव तेल घेतलेला आहे पॅनमध्ये. त्यात आता 1 ते 1.5 चमचा बटर टाकून घेऊया. त्यात आता 1 चमचा जिरे. आता त्यात ना आपण बारीक चिरलेली मेथी टाकून घेऊया. मी ना अर्धी गड्डी मेथी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून एका चाळणीवर निथळत ठेवली होती. त्यात आता 1 बाउल मटार छान आपण उकडून घेतलेली, 1 शिट्टी करून घेतलेली आहे. आता आपण काय करूयात, हे सगळं मिक्स करूयात आणि छानपैकी 4 ते 5 मिनिटं आहे ना आपण मीडियम गॅसवर आहे ना परतून घेऊयात. मेथी अजिबात पूर्ण शिजवायची नाही, आपल्याला 70 ते 80% मेथी शिजवलेली पाहिजे. 5 मिनिटं झालेली आहेत, 70% आपली मेथी छान शिजली. आता त्यात ना ही पेस्ट आपण केली होती ती टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ आणि पाण्यात जे आपण आहे ना फ्राईड पनीर केलं होतं ते भिजवून ठेवलं होतं ते पण टाकून घेऊया. आपण पनीरचा जो तुकडा मगाशी मी म्हणले होते की थोडा बाजूला ठेवला होता, तो आपण छानपैकी असा बारीक किसून घेतलाय. ह्याने काय होतं माहिती आहे का की थोडंसं पनीरची टेस्ट आहे ना ग्रेव्हीमध्ये खूप छान उतरते. आपण ज्या पाण्यामध्ये पनीर भिजवलं होतं तेच पाणी आपण ह्याच्यात आहे ना कन्सिस्टन्सीसाठी टाकून घेऊया. आता मी अर्धा पाऊण बाउल टाकलेला आहे आणि मग बघू किती लागतंय आपल्याला. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण जवळजवळ 1 बाउल ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे
आता काय करायचंय की 2 ते 3 चमचे आपण क्रीम टाकूयात. हे फ्रेश क्रीम आहे आणि जर क्रीम अवेलेबल नसेल तर काय करायचंय की आपली जी घरात आहे ना घट्ट साय असते दुधावरची, तर ती घ्यायची आणि थोडीशी फेटायची थोड्या दुधाबरोबर आणि ती ह्याच्यात टाकून द्यायची. आता त्यात ना अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि मिक्स करून आहे ना बारीक गॅसवर लो फ्लेमवर आहे ना छानपैकी उकळी काढून घेऊयात आपण. आपल्या भाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने थिक क्रीमी आणि एकदम टेस्टी अशी मेथी मलाई पनीर तयार आहे. आपण आता ती सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, मस्त अशी चविष्ट हॉटेल स्टाईल मेथी मलाई पनीर तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतलेली आहे. आता व्हिडिओ तर बघून झालेला आहे, मग वेळ कशाला घालवायचा. लवकरात लवकर तुम्ही तुमच्याकडे करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि अशाच नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.